मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल आणि पहिला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा दिशाहीन. 1 रन कंप्लीट झाली आहे. आवरे संघ एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. फिल्डर नसणारे बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफ ला क्लिअर करत सीमा पलीकडे आलेला दमदार षटकार. 6 धाबा. जबरदस्त कामगिरी जी मात्र आता बॅटिंग करत असताना हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकीकडे गंगा रोड दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय संघ आवरे. दोन्ही टीमच्याकडे जर विचार केला तर नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग आता मात्र हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते. या बॉल वरती अगदी हा षटकार आणि आवरे गावाचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळाला. हर्षलच्या बॅट मधून फुल पेस ऑफ द बॅट ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ला क्लिअर करत दमदार षटकार पाहायला मिळाला. 6 धावा 8 होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल फलकावरती 7 या आकड्यावर. यावेळेस चांगला चेंडू आहे. स्लोवर वन अगदी डाऊन द लेग साइड जाणारा बॉल. एक धाव कंप्लीट झाली. चेंडू बॉडीला स्पर्श झाला ब्रश झाला त्यानंतर थोडंसं डायव्हर्ट झाला पॉइंट मध्ये. जोपर्यंत फील्ड करण्यात आली तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल. चावण पोहोचेल 8 या आकड्यावरती. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती पहिला मार्गस्थ. पहिल्या बॉलवरती सिंगल षटकार आणि सिंगल आला. यावेळेस व्हॉट अ बॉल यार. जबरदस्त डिलिव्हरी. बाल बचे. सुंदर किपिंग सिद्धू पवार यांच्या माध्यमातून सिद्धू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्याची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आपल्याला 8 पाहायला मिळतात. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब. 4 खेळाडू जे मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेला जात आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावेंवरती समाधान मानावं लागत आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट मध्ये 10 ऑन द बोर्ड. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल हा देखील तितकाच मोठा प्रश्न मैदानावरती झाला उपस्थित. करण भरपूर मेहनत घेतोय त्याचं देखील नामूल्य करणं गरजेचं आहे. जबरदस्त मेहनत त्याच्या माध्यमातून देखील संपूर्ण 4 दिवस आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस चेंडू डॉट. हा चेंडू निर्धाव. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 10 रन्स ऑन द बोर्ड. आणि रिव्ह्यू वाईट साठी जो मात्र घेण्यात आलाय फिल्डिंग टीमच्या माध्यमातून. बॅटिंग टीमच्या माध्यमातून. बॅटिंग टीमच्या माध्यमातून हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी असेल त्यामुळे रिव्ह्यू लॉस झालाय. त्यामुळे आता तुम्ही कुठल्याही प्रकारे जो मात्र रिव्ह्यू घेणार नाहीयेत याची नोंद करून घ्यायची आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळते. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावाच्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती सिद्धू. पाहूया सिद्धू कशा प्रकारची कामगिरी करतील. यावेळेस वाईट आणि त्यावरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज A1 पवन आता मात्र मैदानाच्या बाहेर जातोय.
नवीन बॅटर मैदानावरती विकी पाहायला मिळतात. पाहूया विकीच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. धावत संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12 धावा आणि फलंदाज पवनची खेळी समाप्त झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला हर्षल पाहायला मिळतात. तर आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती नवखे फलंदाज, तिसऱ्या क्रमांकावरती पहिले फलंदाज बाद झाल्यानंतर विकी पाहायला मिळतात. यावेळेस चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. सगळी धावसंख्याची मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 12. 12 धावा, 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सिद्धू पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू आहे आणि पंचांच्या दिशेला कटाक्ष देखील टाकण्यात आलाय. डॉट बॉल. ओके ओके, येस, विकेट आहे. फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन झालंय. जबरदस्त आपल्याला किपिंग पाहायला मिळाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. मुजीबुर रहमान सारखी गोलंदाजी करत असताना आपल्याला सिद्धू पाहायला मिळतात. मुजीबुर रहमान जो अफगाणिस्तानचा यंग स्पिनर आहे आणि अगदी त्याच्यासारखंच बॉलिंग ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सिद्धू पाटीलची. त्याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे चेंडू स्लोवर गतीचे हाताळले जात आहेत आणि त्यावरती फलंदाज संपूर्णपणाने बीट होत आहेत. यष्टीरक्षकांचं मी विशेष कौतुक करेल. जबरदस्त त्यांच्या माध्यमातून यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती असताना 12 गडी गमावला आहे. दुसरा विकीची खेळी समाप्त. संकेत, विजयाचे संकेत देऊ शकेल का संघाला, ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. आवरे विपक्ष गंगारोड अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आवरे संघ आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र सध्याच्या स्थितीला थोडंसं स्ट्रगल करताना आपण पाहू शकतो. स्क्वेअर लेगच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एक धाव झाली कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोचेल 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. पहिली बॉल सिंगल, त्यानंतर वाईट, त्यावरती आली विकेट. दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती आलेली सिंगल. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्यावेळेस चांगला चेंडू आहे. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव. हा चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा मार्ग असते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 2 सिंगल आणि 1 आपल्याला पाहायला मिळेल वाईटची एक्स्ट्रा धाव. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता, मात्र बॅटची एज. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तरी देखील असेल. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्यांच्या 7 धावफलक, जे मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल 15 या आकड्यावरती. आवरे संघ थोडासा आता बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर हेदूचा पाडा या संघाला परास्त करून आपल्याला गंगारोड संघ जो मात्र पुढील फेरीमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. हेदूचा पाडा संघाने देखील त्यांच्या गोलंदाजीच्या जीवावरती इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. जबरदस्त गोलंदाजी ऋतिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र सिद्धूचं ते आपण पाहू शकतो घणाघाती प्रहार आणि त्यावरती फलंदाजीच्या जोरावरती या संघाने ती मॅच जिंकली आणि आता संघ आपल्याला पाहायला मिळतो टीम आवरे विरुद्ध खेळत असताना आजच्या फायनलमध्ये, अर्थात प्री क्वार्टर फायनल मध्ये हा आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र घणाघाती युद्ध. एकीकडे आवरे संघ, दुसरीकडे गंगारोड. यावेळेस बॅकफुटला आल्यानंतर मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. कॅचची संधी तेजसच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. 1 धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पवन बाद झाले, विकी बाद झाले, मात्र हर्षल आणि संकेत मैदानावरती संघाची डुबती नाही या किनारे पोहोचवायचं काम करतात. बॅकफुटला आले, हॅमर करायचा प्रयत्न जरूर होता. मिस्टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर नव्हता, त्याच्या वरतून मारायचा प्रयत्न, मात्र लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते. लॉंग ऑनचे तेजस जोपर्यंत चेंडूवरती आले तोपर्यंत कॅच झाली ड्रॉप आणि टीमची टोटल एका धावेने पुढे 16 या आकड्यावर. स्लोवर गतीचा चेंडू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी गोलंदाज ललितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी करत असताना ललितला आपण पाहू शकतो या दुसऱ्या चेंडूवरती अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. सलगचा दुसरा बॉल जबरदस्त पाहायला मिळाला. यावेळेस ते सर्राट बॉल पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. डीप मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नव्हतं. इनसाइडचा खेळाडू जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेला तोपर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र
पंच या धाबा किती, एक का दोन? दोन. ओके, 2 धाबा 8 टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल 18 या आकड्यावरती. यावेळेस शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. फुल करायचा प्रयत्न, सिंगल 8. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धाबाच्या मात्र धावफलकावरती आहेत. धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती. चेंडू झाले 4 आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ जो मात्र आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. 19 धाबा म्हणजे खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी गंगारोड संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 बॉलवरती 7 खाल्ल्यानंतर जबरदस्त कमबॅक करत असताना टीम गंगारोड यावेळेस बॅकफुटला आल्यानंतर हॅमर करायचा प्रयत्न जरूर होता. तेजस आले मिड ऑफ मधून. रनआउटची संधी असेल, झालेली मिस्टेक. 2 तर कंप्लीट झाल्या. जिथे 1+ रनआउट होते तिथे 3 तर कंप्लीट झालेत आणि चौथ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. मात्र मैदानावरती आता 3+ रनआउटची इथे मिळालेली ही विकेट. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या धावफलकावरती 3 धाब्यांच्या मदतीने पुढे सरकेल, जाऊन पोचेल 22 या आकड्यावरती. 22 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 22 धाबा धावफलकावरती. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष मैदानावरती करण्यात आलंय सेट.
28 धाबा, 29 धाब्यांचं लक्ष मैदानावरती गंगा रोड या संघासाठी सेट करण्यात आलंय. पाहूया कशा प्रकारे कामगिरी जी मात्र केली जाईल. संकेत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. डीपमध्ये 2 खेळाडू, एक आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच मिड विकेट क्षेत्रामध्ये, दुसरे आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र स्क्वेअर लेग अर्थातच थोडेसे अगदी पुढे मिड विकेट क्षेत्रामध्ये. तर मिड विकेटला 2 खेळाडू, एक आपल्याला काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये थोडासा पाहायला मिळतोय. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल फुल टॉस फटका लाजवाब जरूर आहे. कॅप शॉट सिलेक्शन करायचा प्रयत्न जरूर होता. मिड विकेट मध्ये थोडीशी फंबलने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि मैदानावरती 2 धाबा देखील कंप्लीट होतील. 29 धाब्यांचं पाठला करत असताना आपण पाहू शकतो मैदानावरती हा पहिला बॉल जो मात्र फुल टॉस पाहायला मिळाला. त्यावरती खरपून समाचार घ्यायचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मात्र मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या बॉलवरती 2 धाबा 8 तेजस आणि सिद्धू ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस खोलवर डब्याचा बॉल फटका चांगला आहे. सिंगल कंप्लीट झाली आणि इथे एका धाबेवरती समाधान मानावं लागतंय. एका धाबेने धावफलक जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. तेजस आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. सिद्धूचे जे पहिले 2 बॉल त्याने फेस केले, जबरदस्त टायमिंग आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब तेजसच्या माध्यमातून. 3 खेळाडू चेंडूला चेस करतायत मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत तेजसच्या माध्यमातून दमदार स्ट्रोक, खणखणीत चौकार. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला फैजल भाई पाहायला मिळतील. ऑलराऊंडर, मल्टीटास्कर. आयोजकाच्या भूमिकेमध्ये, पंचांच्या भूमिकेमध्ये, कॉमेंटेटरच्या भूमिकेमध्ये, कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर वसुली भाई, मांडवली बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. बैलगाडा शर्यतीमधील देखील ब्रँड आहे मटका किंग. फैजल आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. 7 धावा धावफलकावरती, 7 ऑन द बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबा देखील होत असताना कंप्लीट. पॉइंट कव्हरचे फिल्डर जोपर्यंत चेंडूला अडवतील 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड, 9 धाबा धाब फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र पहिलं मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामधील आतून 4 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळेल. यावेळेस डाऊन द लेग साइड वाईट बॉल, अवांतरची धाव धावफलकावरती. 8 टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 ऑन द बोर्ड, 10 धाबा धावफलकावरती. 29 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय आवरेज संघाच्या माध्यमातून गंगा रोड या संघासाठी. यावेळेस पंचांकडे जोरदार अपील केली जाते. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. धावफलक जे मात्र स्थिर आहे. स्थगित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 10 ऑन द बोर्ड. 10 धाबा ज्या मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. संकेतच्या माध्यमातून थोडीशी महागडी गोलंदाजी जरूर झाली आहे. हा चेंडू डॉट आला तर मी म्हणेल एक इकॉनॉमिकल गोलंदाजी मध्ये त्याने रूपांतर करण्यात यश मिळालंय त्याला देखील. यावेळेस चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये फिल्डर असतील. एकदा तर कंप्लीट झाली. एका धाबेवरती समाधान मानावं लागतं. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतील गंगा रोड संघाची 11.
पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 11. अजूनही 12 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. गणेश पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 11 ऑन द बोर्ड. 11 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज असं समीकरण अगदी आपण पाहू शकतो. डीपमध्ये स्क्वेअर लेग, डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक फिल्डर, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट वायडिश मिड ऑफ, एक खेळाडू मिड ऑनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, वायडिश क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या अगदी जवळपास, आणि एक खेळाडू स्क्वेअर लेगमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, मात्र कव्हरमध्ये फिल्डर असतील. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान इथे मानावं लागतंय. एका धावेने धावफलक जे मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. अजूनही उर्वरित चेंडू 10 चेंडूंमध्ये अजून देखील आपण म्हणू शकतो 17 धाब्यांची गरज. 10 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. पुढील मॅच पिसे विपक्ष कुडूस अशी असेल. जबरदस्त कामगिरी प्रत्येकाला करावा लागेल. कुडूस संघाचा विचार केला तर 4 त्यांच्याकडे ताकदवर गोलंदाज आहेत आणि शोएब नावाचा एक घणाघाती फलंदाज त्यांच्याकडे आहे. दुसरीकडे पीसी संघाचा विचार केला, जयेश आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन मध्ये. जबरदस्त कामगिरी जयेश सातत्याने करतो. त्यांच्या समवेत त्यांच्याकडे देखील जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे. सो एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल रंगणार या ती मात्र शंका नाही. 1 शॉट 1च धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 1च ऍड. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबेने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 13. बघा ऑब्जेक्शन काय तुम्हाला घ्यायचंय तुम्ही अगोदर घ्यायचे याची नोंद करून घ्या. मॅच सुरू होण्या अगोदर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकता, त्यानंतर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही. ओके. यावेळेस चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय हवेमध्ये. डाऊन द बॉल स्क्वेअर लेगचे फिल्डर. कॅच झाली ड्रॉप, मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 14 या आकड्यावरती. सिद्धूची कॅच सोडली आहे. मागील मॅच मध्ये तोच खेळाडू आपल्या बॅटिंगच्या जोरावरती संघाला विजयाच्या दिशेला वाटचाल करून दिला. तिथे देखील कॅच सुटली होती. कॅच सुटल्यानंतर त्याने देखील इतिहास रचला. अगदी त्याप्रमाणे मैदानावरती इथे देखील कॅच सुटली आहे सिद्धूची. मात्र पाहूया कशा प्रकारची कामगिरी असेल. 4 चेंडूचा खेळ झाला, उर्वरित 2 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. तिथे देखील 15 धाब्यांची गरज होती, आता देखील 15 धाब्यांची गरज आहे. म्हणजे बघा किती सारे आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र कोइन्सिडेंस या मॅच मध्ये. यावेळेस अगदी पुल करायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. 14 धाब्यांची गरज. 7 चेंडू 14 असं समीकरण पाहायला मिळतोय. 7 चेंडू 14 धावा. एक मोठा फटका आला तर मात्र त्यापेक्षा कमी एक चांगलं टोटल शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना, चेज करत असताना गंगारोड संघासाठी आपल्याला पाहायला मिळेल. आता दुसरीकडे जर विचार केला तर हा चेंडू फार महत्वाचा आहे. जबरदस्त गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या माध्यमातून 3 सिंगल, त्यानंतर हा चेंडू देखील सिंगल पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट होता, मात्र 5 चेंडूंमध्ये 4च. बघा जशी मॅच समाप्त होईल पिसे आणि कुडूस, आपण देखील रेडी राहायचं. पिसे आणि कुडूस दोन्ही संघांना विनंती असेल जशी मॅच फिनिश होईल आपण त्वरित मॅच साठी रेडी राहायचं. कुठल्याही प्रकारचा विलंब करायचा नाहीये आणि ऑब्जेक्शन असेल आपण मॅचच्या अगोदर ऑब्जेक्शन घेऊन टाकायचं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळेल जी मात्र 16. 6 चेंडू विजयासाठी 13 धाब्यांची गरज. आवरे विपक्ष गंगारोड 29 धाब्यांचं ते मापक लक्ष. मात्र शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि तोच टर्निंग पॉइंट या मॅच मधला ठरला. कारण जबरदस्त कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली गंगारोड संघाची गोलंदाजी करत असताना. मात्र शेवटच्या बॉलवरती षटकार आला. धावसंख्या फ्लाय झाली 28 धावा. धावफलकावरती कुठल्या गेल्या त्या मात्र आवरेज संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर 29 धाब्यांचं लक्ष. पहिलं षटक फार चांगलं होतं. 11 धावा ज्या मात्र बनवल्या गेल्या तेजस आणि त्यांच्या समवेत आलेल्या सिद्धू यांच्या माध्यमातून. मात्र दुसरं षटक लाजवाब गणेश आपल्याला पाहायला मिळालं. आता आपल्याला पाहायला मिळते तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 6 चेंडू विजयासाठी 13 धाब्यांची गरज. मागील मॅच मध्ये जे झालं या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. मात्र काय घडेल
हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. हर्षल आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला या तिसऱ्या षटकामध्ये. पाहूया हर्षलच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल या शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 13 धावा. पाहूया कशा प्रकारे कामगिरी जी मात्र केली जाईल. चला थोडंसं स्पीडअप करायचं. प्लीज बी फास्ट. थोडंसं स्पीडअप करणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अजून आपल्याला ओपनच्या मॅचेस देखील कव्हर करायचे आहेत. सो वेळ वाचवणं फार महत्त्वाचं आहे, याची नोंद करून घ्या. 6 चेंडू 13 धावा. एसटी रक्षक प्लीज बी फास्ट. कीपर थोडंसं फास्ट खेळायचं आहे. हर्षलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आता या तिसऱ्या षटकाची. 6 चेंडू 13 धावा. समीकरण अगदी आपण म्हणू शकतो इथे दोन्ही संघांसाठी थोडंसं अवघड आहे. विशेष करून गंगारोड संघासाठी त्यांना एक मोठा फटका या 2 बॉलवरती येणं गरजेचं आहे. नंतर 4 चेंडूंमध्ये एक मोठा फटका. मात्र काय घडेल काय बिघडेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. 6 चेंडू आणि 13. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये जशी कामगिरी केली या मॅच मध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी करत असताना जबरदस्त स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. दमदार चौकार सिद्धूच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. कॅच सुटली होती त्या मॅच मध्ये. त्या मॅच मध्ये 15 धावांची गरज. सिद्धू आला आणि सिद्धूने मॅच जिंकून दिली. इथे देखील कॅच सुटली. 15 धावांची गरज. आता सिद्धू पाहायला मिळतोय मैदानावरती. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग यावेळेस. चांगला चेंडू पंचांकडे अपील केली जाते कॉट बिहाइंड साठी. हा चेंडू निर्धाव. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. समीकरण थोडंसं आपण म्हणू शकतो गंगारोड साठी आता थोडंसं अवघड झालेलं आहे. आता सिद्धू आहे या 4 बॉल मध्ये. आता मात्र एक मोठा फटका. सिंगल डबलने ही मॅच तुम्ही जिंकू शकता. मात्र त्यासाठी एक मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. हर्ष म्हात्रे जे गंगारोडचे आहेत त्यांना देखील फार टेन्शन आलंय. यावेळेस चेंडू फटका देखील लाजवाब पाहायला मिळतोय. मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला चौकार 4 धावांसाठी. ही मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. जीवित आहे अजून ही मॅच. कारण तेजस आणि त्यांच्या समवेत सिद्धू हे 2 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त कामगिरी करतात. आता 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. त्या मॅच मध्ये देखील 3 चेंडू 5 धावांची गरज. या मॅच मध्ये देखील 3 चेंडू 5 धावांची गरज. 3-5 ला एक बॉल डॉट आला होता तरी देखील मॅच जिंकली होती. आता देखील सिद्धू आपल्याला स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतोय. 3 चेंडू 5 धावा. काहीतरी कर सिद्धू बावा. केली तर फक्त आणि फक्त शहापूर मध्ये तुझी हवा. 3 चेंडू आणि 5. कशा प्रकारे मॅच रंगेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. एकीकडे आवरे दुसरीकडे गंगारोड संघ. दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील मातब्बर आहेत. त्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती हर्षल. हर्षलच्या खांद्यावरती जबाबदारी. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे सिद्धू. सिद्धूच्या खांद्यावरती जबाबदारी. एकीकडे गंगारोड दुसरीकडे आवरे. आवरे की गंगारोड कुठला संघ क्वालिफाय होईल तो मात्र सुपर 5 मध्ये. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज असं विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतो टीम गंगारोड संघासाठी. तीन चेंडू 5 धावा. हे 3 बॉल फार महत्वाचे आहेत. एक मोठा फटका इथे येणं गरजेचं आहे. जर एक्स्ट्रा धावा आली सिंगल डबलने तुम्ही मॅच जिंकू शकता. 3 चेंडू 5 धावा. हर्षल टू सिद्धू. आणि यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मात्र मिळेल फक्त एक. आणि जमायची बाजू मी म्हणेल आवरे संघासाठी ही आहे. सिद्धू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. तेजस पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वर. आता 2 चेंडू 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. चला थोडंसं स्पीडअप करायचं. मॅचच्या रिदम मध्ये चालू आहे. रिदम कंटिन्यू होणं गरजेचं आहे. अन्यथा मॅचचे रिझल्ट वेगळे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचं. वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 4 धावांची गरज. गंगारोड की आवरे संघ
कुठला संघ विजयाच्या दिशेला वाटचाल करेल. 2-4 एक मोठा फटका किंबहुना 2 डबल ही मॅच जिंकेल टीम गंगारोड. इथे 1 डॉट आणि सिंगल डबल ही मॅच जिंकेल टीम आवरे. हर्षलच्या खांद्यावरती जबाबदारी. स्ट्रायकिंग एंडवरती तेजस मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये. फटका लाजवाब पाहायला मिळतोय, मात्र किती असतील ते पाहणं तितकं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकच धाव ही मॅच दर्शकांची उत्कंठा वाढवणारी आहे. एक चेंडू कंपल्सरी 3 धाव्यांची गरज. एक चेंडू कंपल्सरी 3 धावा. जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है और मेहनत आपको चौके ज्यादा देती है. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी इंचेसने अगदी आपण पाहू शकतो इथे झालेली मिस्टेक. एक चेंडू 3 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. गंगारोड संघाला एक चेंडू 3 धाब्यांची गरज. सामना जर आवडला असेल टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये, कारण एक चेंडू आणि 3 धाब्यांची गरज आहे. क्वालिफाईंगची मॅच कशी असावी तर क्वालिफाईंगची मॅच अशी असावी. शेवटच्या ऐन मोमेंट पर्यंत तुम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही की ही मॅच कोण जिंकेल. राकेश शेठ अरज यांच्या माध्यमातून सिद्धू यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर गोल्डन षटकार मारला, बघा जर गोल्डन षटकार मारला, षटकार लगावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. एक चेंडू कंपल्सरी 3 धाब्यांची गरज. अरज साहेबांच्या माध्यमातून एटीएम ऑन झालाय, मात्र षटकारासाठी शेवटच्या बॉलवरती षटकार येणं गरजेचं आहे. मात्र विजयासाठी 3 धाब्यांची गरज आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. एक चेंडू 3 धाबा. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे. गंगारोड संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो अगेन्स्ट टीम आवरे. आणि स्ट्रायकिंग इन वरती सिद्धू मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागील मॅचचा करता धरता, मागील मॅचचा जीव आणि प्राण, मागील मॅचचा तारणहार. आता मात्र स्ट्रायकिंग इन वरती एक चेंडू आणि 3 धावा. प्रेशर 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 प्रत्येकावरती आहे. प्रेशर मध्ये कुकरची देखील शिट्टी वाजते. इथे आपण सगळे पाहतोय कशा प्रकारची गोलंदाजी मैदानावरती होतीये. थोडंसं दडपण असेल जरूर मैदानावरती. 5 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केल्यात. म्हटलं जातं ना की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. अरे मंजिलें उन्हीं तो मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है. एक चेंडू आणि 3 धावा. सिद्धूला सांगावं लागेल सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. एक चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती सिद्धू. सिद्धूसाठी हा बॉल फटका हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर कॅचची संधी. कॅच झाली आहे ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आले. 2 धावा तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर होता. सामना झाला फिनिश. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शेवटच्या मोमेंट पर्यंत कोणालाच माहित नव्हता की कोण जिंकेली मॅच आणि कोण हारेली मॅच. इथे जिंको कोणी, इथे हारो कोणी. हा विजय होणार आहे क्रिकेटचा, हा विजय होणार आहे आयोजकांचा. जबरदस्त कामगिरी जी मात्र आवरे संघाच्या माध्यमातून आणि जबरदस्त कामगिरी गंगारोड संघाच्या माध्यमातून. विनंती असेल दोन्ही संघांना शेक हँड करायचं, लाईनअप करायचं, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. आवरे संघ प्लीज, आवरे संघ प्लीज थोडंसं डिसिप्लिन दाखवा प्लीज. शेक हँड करा, लाईनअप करा, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. शेक हँड करायचंय, लाईनअप करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. आता जबरदस्त कामगिरी संपूर्ण संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.